नमस्कार मित्रांनो, मार्केट प्रचंड तेजीत आहे. शेअर मार्केटचं विमान एकदम उंच हवेत आहे. बाकी इंडिगोची विमानं खाली उतरत आहेत ती भाग वेगळं. पण खरोखरच बाजार एक वेगळ्या तेजीत आहे. एवढा जबरदस्त तेजीत की कुठलाही स्टॉक, म्हणजे मी काल आश्चर्यचकित झालो की इंडिगोची सगळी न्यूज मार्केटमध्ये. आम्ही ट्रेडिंग घेतला होता पीईचा, जबरदस्त फायदा भेटला. मला वाटतं सकाळीच 15,000 रुपये एका लॉट मागे त्याच्यात भेटले होते विद्यार्थ्यांना. पण बाजारातली तेजी अशी आहे ना, त्यानंतर पुन्हा तो स्टॉक वरती आला. विचार करा बाजारात कुठल्या प्रकारची तेजी आहे. FIs पण खरेदी करत आहेत, DIs पण खरेदी करतात आणि खूप सुंदर पॅटर्नसुद्धा इथे बनला आहे. सो आजच्या व्हिडिओत आपण हे बघणार आहोत की तेजी नेमकी अजून कितीपर्यंत विस्तारेल आणि असे कुठले 2-3 स्टॉक आहेत की ज्याच्यामध्ये एक तेजी जबरदस्त म्हणजे उठून दिसते किंवा त्या स्टॉकमधली तेजी बाजाराला अजून बळ देईल. सो ही तेजी तर असेल, मार्केटही खूप वरती जाईल, पण आपल्याला त्यातून पैसे कसे भेटतील? आपण कसे असे स्टॉक निवडूया की जे स्टॉक घेतल्यानंतर खूप छान पद्धतीने आपल्याला पैसा देऊ शकतील. मग ते पोर्टफोलिओसाठी असतील किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा इंट्राडेसाठी. शक्यतो आपण असे स्टॉक बघणार आहोत किंवा नुसते तुम्हाला मी त्यांचं नावं किंवा त्यांची ॲनालिसिस नाही सांगत आहोत. तर असे स्टॉक शोधायचे कसे असतात. एक साधा सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजचा एक फंड आहे, खूप सुंदर फंड आहे मित्रांनो. तो तुम्हाला मी असं सांगायला जातो. फक्त जर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान व्हिडिओ तर आपण इथे टाकतोच आहे. मार्केटचं विकली ॲनालिसिसही करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाईव्ह मार्केटमध्ये पण आपण ट्रेनिंग घेतो मित्रांनो. फक्त एक काळजी घ्या, मी ज्या स्टॉकबद्दल बोलणार आहे किंवा ज्या इंडेक्सबद्दल बोलणार आहे तिथे कुठेही माझी बाय सेलचं रिकमेंडेशन नसेल. प्युअरली स्टडी पर्पजसाठी आपण हे करतो आहे, सेशन घेतो आहे. सो त्यामुळे कुठलंही डिसिजन घ्यायच्या अगोदर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या अगोदर बोला. आज फक्त आपला फोकस असाच असणार आहे मित्रांनो की ही जी तेजी होणार आहे किंवा तेजी जरी नाही झाली काही कारणास्तव, आपण मार्केटमध्ये सर्टन असं काहीच नसतं. नेहमी म्हटलं जातं ना की मार्केटमध्ये रिस्क भरलेली आहे. ओके, आपण दोन्ही बाजूचा विचार करू, पण अशी कुठली ट्रिक आहे की जेणे आपण एक चांगले मोमेंटम स्टॉक्स कुठल्याही मार्केटमध्ये शोधू शकतो. खूप साधी सोपी पद्धत आहे मित्रांनो. एक गॅरंटी आहे की ती स्ट्रॅटेजी जर तुम्ही आत्मसात केली, अतिशय साधी सोपी आहे, 2 मूव्हिंग ॲव्हरेजच्या आधारावरती आहे, तर तुमची ट्रेडिंग एक वेगळ्या लेवलला येईल. आणि एवढंच नव्हे तर मी एक असा एक मूलमंत्र देणार आहे मित्रांनो की तुम्हाला सांगतो, तुमचा लॉस हा जो प्रकार आहे ना मार्केटमधला, तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. एवढंच काय तर तुमची ओव्हर ट्रेडिंग, म्हणजे ज्या कारणामुळे आज लॉस होतो आहे. कारण मला काल आमच्या नित्याताईंचा फोन आला होता की सर पैसा तुमच्या अभ्यासाच्या आधारे आपण ट्रेड करतो आहे, प्रॉपर ट्रेड करतो आहे, प्रॉफिटही येतो आहे, पण अर्धा प्रॉफिट तर ह्याला जातो, गव्हर्नमेंटला जातो आहे. ब्रोकरेज चार्जेस असतील, STG, GTC, काय वेगवेगळे चार्जेस आहेत. सो काय केलं पाहिजे? सो आजचा व्हिडिओ त्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो. कशी आपली ओव्हर ट्रेडिंग वाचेल, कसे आपण प्रॉपर मोमेंटम स्टॉक अगदी सोप्या पद्धतीने निवडू शकू आणि ह्या तेजीला आपण आपला श्रीमंतीचा किंवा आपल्या समृद्धीचा मार्ग कसा बनवू हे आपण बघू. फक्त नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवर्जून लाईक तर कराच, कारण हा आज जे मी सांगणार आहे ना मित्रांनो, त्या लाखो रुपयाची फी देऊनसुद्धा तुम्हाला भेटणार नाही, एवढी खात्री आहे. त्यामुळे आवर्जून हा शेअर करा तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना की ज्यांना सेकंड इन्कम हवं आहे, ज्यांना एक असं इन्कम हवं आहे की जे ते हातातला कामधंदा सांभाळूनसुद्धा चांगलं कमवू शकतात. सो त्यांना व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि अशा मित्रांना तर आवर्जून पाठवा जे कित्येक दिवस मार्केटमध्ये काम करतात पण प्रॉफिट म्हणावं तसं होत नाही. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप एक मोठा माइलस्टोन असेल. सो सुरुवात करूया मित्रांनो. ओके, अच्छा, असं नाही की ही काही वेगळं शोधून काढलं आहे. ह्या स्ट्रॅटेजीच्या आधारे आम्ही ट्रेड घेतो. आमचे विद्यार्थी, कालही तुम्हाला दाखवतो आम्ही ट्रेड घेतले होते. हे बघा, विद्यार्थ्यांनी खूप सुंदर पैसा कमवतात. मुलं जी कमवतात नाही बघा ना, कोणच आहे 18,750 एका दिवसाचा नफा मित्रांनो, मोठी गोष्ट आहे. आणि हॅट्सअप अभिजित दाभोळकर यांचं सातत्य जे आहे ना ट्रेडिंगमधलं, दररोजचा नफा. खूप असे विद्यार्थी आहेत, त्यात ह्यांचा नंबर खूप वरचा आहे अभिजितचा. सातत्य की रोज भले 5,000, 7,000, 2,000 असून देत, पण तो प्रॉफिटमध्ये असतो. सो खूप छान त्यांनी हे केलं, रेकॉर्ड ठेवला आपला. आणि कालचा शुक्रवारचा हा त्यांचा प्रॉफिट आहे, सिंगल एका दिवसाचा. सो मी हे दाखवत होतो तुम्हाला की एक मिनटं, की ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो ना मित्रांनो, असं नाही की ती
कुठेतरी बघितले वाचले आणि मी तुम्हाला देतो. तर ही ऑलरेडी ह्या स्ट्रॅटेजीवरती ना आम्ही नेहमी काम करतो आणि चांगला रिटर्नसुद्धा भेटतो त्याच्यातून. कालसुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे बघा स्टॉकमध्येच ना, हां हे बघा इथे तुमच्या लक्षात येईल. आम्ही कालसुद्धा मार्केटमध्ये इंडस टावर आणि चोला फायनान्स घेतला होता. हे दोन्ही ट्रेड आम्ही BTST कॅरी केले बघा. विल कॅरी चोला फायनान्स BTST आणि बँक निफ्टीचं एक लॉट आम्ही कॅरी केलं सोमवारसाठी. माहिती नाही मार्केटमध्ये काय होईल, पुतीन साहेबांच्या मीटिंगनंतर ट्रम्प साहेब काय करतील, ते किती टॅरिफ वाढवतील, कुणाशी जगाशी काही घेणे नाही. फक्त त्या स्टॉकची इंडिव्हिज्युअल स्टॉकमधली स्ट्रेंथ बघितली जाते, त्याच्यातलं व्हॉल्यूम बघितलं जातं आणि त्याचं फंडामेंटल चेक केलं जातं. आणि ह्या सगळ्यावरती अजून एक गोष्टीची तडी आपण बोलतो ना, एक तडका दिला जातो, तो म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसचा. आणि तो नेमका कसा असतो ते आपण आज शिकणार आहोत. आणि तुम्ही जर बघितलं की ही जी स्ट्रॅटेजी की प्रूव्हन आहे का, ते नक्की प्रूव्हन आहे. कारण त्याच्या माध्यमातून आता गेल्याच आठवड्यातले, आपण लांबचे नको, गेल्या आठवड्यातले ट्रेड बघा ना. आम्ही निफ्टीचा घेतला होता. तुम्हाला माहिती आहे मागचे 3-4 दिवस मार्केट केवढं वोलटाईल होतं. GDPचे आकडे आले, मग परत मार्केट खाली गेलं, मग परत पुतीन बेट वगैरे खूप काही गोष्टी होत्या. पण ह्या सगळ्या याच्यात तुम्ही बघाल ना, PE पण पैसे भेटले. ते बघा इथे निफ्टीच्या PE किती 11,550. CEमध्ये पण पैसे भेटले. ते बघा PEचे पण ट्रेड आहेत, CEचे पण ट्रेड आहेत. इथे बघा इंडिगोची बातमी नंतर आली, पण चार्टवरती पहिलं समजलं आणि इंडिगोच्या ट्रेडनी जवळजवळ 15,000 रुपये दिले होते. काल बजाज फायनान्स आम्ही घेतला होता शुक्रवारी विद्यार्थ्यांनी, त्याच्यातही मस्त पैसे भेटले. हा आठवड्याचा हे आहे मित्रांनो फिगर आहे. आणि ही अशी फिगर आहे की जिथे एक लॉट घेतला असता तर काय झालं असतं, तो कधी घेतला होता, त्यात किती ते हाय झाला आणि किती प्रॉफिट विंडो किती होती, हा सगळं दाखवतं. सो एवढाच प्रॉफिट तुम्हाला भेटेल असं नसतं मित्रांनो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाचं भांडवल वेगळं असतं, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो, त्याचा मेंटॉर कोण आहे, हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे कुठल्याही नफ्याला बोलून तुम्ही कुठला अभ्यास करायला घेऊ नका किंवा कुठला ग्रुप वगैरे असं काही जॉईन करू नका. मार्केट आहे ना मित्रांनो, इथे तुमच्या फायनान्शियल कॅपॅसिटीपेक्षा तुमची मेंटल कॅपॅसिटी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे डोकं शांत देऊन जर सेटअपच्या आधारे काम करायचं असेल ना, तर सर्वात महत्त्वाचं तुमचा अभ्यास एक प्रॉपर असला पाहिजे आणि तुम्ही नफा तोटा न बघता तुमच्या सिस्टमवरती तुम्ही ठाम असला पाहिजे. आणि त्या सिस्टमचा एक भाग म्हणून आपण ह्या गोष्टीकडे बघतोय की कशा पद्धतीत आपण हे करणार आहोत. सो सिम्पली आपण जास्त वेळ नको घालूया, डायरेक्ट सुरुवात करूया. सो फक्त एकच मला सांगा कमेंट्समध्ये प्रत्येकाने, तुमच्यापैकी किती जण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतात किंवा पोर्टफोलिओमध्ये काम करतात. दोन्ही असेल तर दोन्ही लिहा. कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे की कसे आपण मोमेंटम स्टॉक निवडायचे. असे स्टॉक जे मार्केटच्या साईडवेज प्रकारात किंवा घसरण जरी असेल, थोडाफार नफा वसुली असेल, तरी तिथे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही किंवा जास्त परिणाम होत नाही. मग हे कसे शोधतो, तर ह्याच्यासाठी ना मित्रांनो आपण मल्टी टाईम फ्रेममध्ये जातो. 7 घंटा वाजली बघा. ओके, सो मल्टी टाईम फ्रेम म्हणजे काय, तर तेही सांगतो तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं इथे बघा, इथे मी 2 EMA लावलेत. कुठले EMA लावलेत बघा, तर मी एक लावला 20चा आणि एक लावला 50चा. ओके, दोन्ही क्लोज आहेत. हवं तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. मी एक EMA लावला आहे 20चा आणि दुसरा लावला आहे 50चा. ओके, लक्षात आलं तुम्हाला? मला वाटतं नक्की क्लिअर दिसत असेल, नसेल तर मी अजून थोडं डार्क करतो. नाही, तेवढंच आहे. ओके ओके, सो मी काय करतो पुन्हा सांगतो, ही कुठली रिकमेंडेशन आहे, मी फक्त माझं ॲनालिसिस सांगतो आहे. आणि ह्या सिस्टमसोबतच आपण ना मार्केटचा थोडासा एक ॲनालिसिस करणार आहोत की मार्केट कुठे जाऊ शकेल किंवा कुठले स्टॉक बऱ्यापैकी त्याला बळ देऊ शकतील. सो इथे जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, सो इथे मी 2 EMA लावलेत आणि विकली आणि डेली ह्या 2 टाईम फ्रेममध्ये मी त्याला हे करतो. सर्वात महत्त्वाचं, हा जो क्रॉसओव्हर तुम्हाला दिसतो आहे ना, ग्रीन लाईनला रेड लाईनने वरती क्रॉसओव्हर केले दिसत आहे तुम्हाला. सो जेव्हा हा क्रॉसओव्हर झालेला दिसतो आणि प्राईस ह्याच्यावरती दिसते ना, तेव्हा मी समजतो की मार्केटचा किंवा त्या स्टॉकचा जो ट्रेंड आहे तो बुलिश आहे, तेजीमध्ये आहे. इथपर्यंत क्लिअर आलं? हॅलो, ओके. आणि जोपर्यंत तो विकलीमध्ये ग्रीन लाईनच्या वरती आहे, म्हणजे 50 MAच्या वर आहे, तोपर्यंत मी त्याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये राहण्यासाठी मी त्याला
हे करतो, माझ्या पोर्टफोलिओमध्ये त्याला ठेवतो. लक्षात घ्या मी काय सांगतो आहे, की जोपर्यंत हे क्रॉसओव्हर होत नाही ना मित्रांनो, जोपर्यंत हे क्रॉसओव्हर होत नाही तोपर्यंत मी त्या स्टॉककडे किंवा त्या निफ्टी त्या इंडेक्समध्ये मी तेजीचा ट्रेंड बघत नाही. जेव्हा हे क्रॉसओव्हर होतं आणि सस्टेन होतो तेव्हा मी त्याच्यात तेजी असं समजतो. आणि जर तो विकली टाईम फ्रेममध्ये असेल, जो विकली टाईम फ्रेममध्ये हा कंटिन्यूस असेल तोपर्यंत मी तो स्टॉक किंवा तो इंडेक्स माझ्या ह्याच्यामध्ये ठेवून देतो. ओके, मला माहिती आहे तुम्हाला काय हवं आहे, की निफ्टीसाठी सांगा तेही सांगतो. सो पहिलं आपण स्टॉकसाठी समजूया, की मी काय करतो तिन्हीमध्ये बघतो. आता उदाहरणार्थ आपण एखादा स्टॉक घेऊया, आपण L&T फायनान्स घेऊया. ओके, सो L&T फायनान्स आता मंथलीमध्ये काय सांगतो आहे, क्रॉसओव्हर झालेला आहे, प्राईस वरती आहे, सो बुलिश आहे. विकलीमध्ये काय सांगतो आहे, सो बुलिश आहे. डेलीमध्ये काय सांगतो आहे, तर तो बुलिश आहे. सो या तिन्ही सेगमेंटमध्ये किंवा तिन्ही प्रकारात जर तो बुलिश असेल तरच मी त्या स्टॉक्सचा विचार हा ऑप्शन ट्रेडिंगसाठी करतो. लक्षात येते तुमच्या, तिन्हीमध्ये जर तो बुलिश असेल तर तो ऑप्शन ट्रेडिंगसाठी बघितला जातो. पण तो विकलीमध्ये आहे, मंथलीमध्ये आहे, पण डेलीमध्ये नाही, तर मात्र मी त्याचा ऑप्शनसाठी विचार करत नाही. हॅलो, विकलीमध्ये मंथलीमध्ये पण डेलीमध्ये नसेल तर मी त्याला फक्त पोर्टफोलिओसाठी बघतो जोपर्यंत तो विकलीमध्ये बुलिश आहे तोपर्यंत. इतकं क्लिअर झालं. ओके, आता ह्याच्यातला खेळ दाखवतो, एक मस्त एक बोलता एक थोडासा ट्विस्ट तुम्हाला दाखवतो. आता हा ट्रेड आपण बघूया. हा ट्रेड मित्रांनो LTFचा, ते विकली टाईम फ्रेम असल्यामुळे फेब्रुवारी 21 नोव्हेंबर आता विकली आहे, म्हणजे 21 तारखेच्या 5-6 दिवस मागे ह्या रेंजमध्ये तो आपण पकडूया, 15 तारीख ते 21 तारीख असं. ओके, सो इथे काय झालं माहिती आहे मित्रांनो, सॉरी थोडंसं चुकलं. हे बघा, हा थोडा लांब जाईल, लांबचा बघायला आपण जवळचं बघूया, मार्क्सेस एम्पेसेस बघूया. सो TVS मोटर बघूया. ओके, आता TVS मोटर बघा मित्रांनो, विकलीमध्ये इथे 21 जुलैला तुम्हाला इथे दिसत असेल, 21 जुलैला तो विकली टाईम फ्रेममध्ये 20 EMAच्या आसपास होता, सपोर्ट घेत होता 21 जुलैला, आणि हा इथे 10 नोव्हेंबरला, बरोबर आहे. सो मी काय करतो, एखादा स्टॉक ऑप्शनमध्ये घ्यायचा असेल किंवा पोर्टफोलिओमध्ये घ्यायचा असेल तर मी काय करतो आहे, इथे बघतो आहे विकलीमध्ये तो 20 EMAला सपोर्ट घेतो आहे. त्यावेळेस मी पुन्हा डेलीवरती जातो. तर तुमच्या लक्षात येईल इथे 21 आणि 10 नोव्हेंबरला दिसतोय तुम्हाला, आहे बघा 10 नोव्हेंबर दिसतोय. तर त्या दरम्यान जेव्हा तो स्टॉक किंवा तो इंडेक्स विकलीमध्ये 20 EMAला सपोर्ट घेत असतो ना, त्याच वेळेस तो डेलीमध्ये 50 EMAला सपोर्ट घेत असतो. हॅलो, ज्या वेळेस तो विकली EMAला थोडंसं करेक्शन दाखवतोय, तो ट्रेड जर तुम्ही बघितला तर तो बुलिश ट्रेंडमध्ये आहे, पण थोडंसं करेक्शन इथे दिसतंय, नफा वसुली दिसते. मागे मी बोललो ना, ह्याची गरज असते. जशी आपण बॅचकी किंवा बाण जेवढा मागे ओढतो ना तेवढा तो अजून वेगाने जाणार. त्याप्रमाणे कुठलाही स्टॉक्स किंवा कुठलाही इंडेक्स जेव्हा तो वर जात असतो ना तेव्हा तो थोडा खाली येणं खूप गरजेचं असतं, थोडंसं कूल ऑफ होणं गरजेचं असतं. पण बघ तो कूल ऑफ विकलीमध्ये होत असताना आपण जर बघितलं की तो 20 EMAला जेव्हा सपोर्ट घेत असतो तेव्हा पहिलं नजर आपली डे टाईम फ्रेममध्ये गेली पाहिजे, आणि तुमच्या लक्षात येईल की तो 50 EMAला डे टाईम फ्रेममध्ये सपोर्ट घेताना दिसेल. आणि अशा वेळेस जर त्याने 50 EMAला, हा बघा हा सपोर्ट नको, अशी जर सपोर्ट घेतलेला दिसला, अशी एक चांगली पिन बार किंवा एक चांगली मोठी कॅन्डल जर मला 50 EMAला दिसते तर तो स्टॉक मी माझ्या पोर्टफोलिओसाठी किंवा ऑप्शन ट्रेडिंगसाठी मी तो निवडतो. ओके, आणि हे तुम्हाला खूप वेळा दिसेल. आता इथेच बघा ना, ही किती तारीख आहे बघा, आपण आज डेलीमध्ये आहोत, तर ही तारीख आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला विकलीला काय होतं बघा, जुलै दिसतोय तुम्हाला, दिसला 28 जुलै 1 ऑगस्ट दिसला. हा बघा, आता आठवड्याचे आहे ना, म्हणजे 28 तारीख ते 4 तारीख असतं ते आहे. ओके, सो काय होतं आहे, तो 20 EMAला सपोर्ट घेतो आहे. हॅलो, म्हणजे मंथली तर बुलिश आहे, विकलीमध्ये थोडंसं करेक्शन झालं आहे. हॅलो, विकलीमध्ये थोडंसं करेक्शन झालं आणि विकलीमध्ये तो 20 EMAला सपोर्ट घेतो आहे. त्याच वेळेस मी लक्ष देतो आहे की सपोर्ट तर घेतो आहे, पण बघूया ना डेलीमध्ये तो काय करतो आहे. जर तो डेलीमध्ये सपोर्ट घेताना दिसला
तर मला असं वाटतं की तो स्टॉक त्याची मोमेंटम कंटिन्यू करतोय, त्याची मोमेंटम कंटिन्यू करतोय. आणि हे नुसतं एका TVS मोटार नाही, तुम्ही कुठलाही स्टॉक उचलून बघा. आता आपण ॲक्सिस बँक बघूया. ॲक्सिस बँक हा बघा, इथे जिथे जिथे 50 ml ला सपोर्ट घेताना दिसेल नाही बघा, 30 सप्टेंबरच्या आसपास. ओके, किंवा इथे अजून एक तुम्हाला दिसेल 15 सप्टेंबर आणि हा 30 सप्टेंबर. ओके, तो विकलीला काय होतं आहे बघा, 15 30 सप्टेंबर दिसतोय तुम्हाला. ओके, तो बरोबर 20 ml ला दिसतोय. असे खूप स्टॉक भेटेल. आपण हिंडाल्को बघूया. हा बघा, हिंडाल्को विकलीमध्ये बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला इथे सपोर्ट घेताना दिसेल, ही बघा 2 सप्टेंबर. डेलीमध्ये 2 सप्टेंबर कुठे आहे बघा जरा, दिसला. सो एक बघायचं आपल्याला की तो ज्या वेळेस एक, कारण तू आपल्याला स्टॉक कुठला बघायचा जो स्ट्रॉंग आहे, जो ऑलरेडी मोमेंटममध्ये आहे, पण थोडा करेक्शन होतोय. मग ते करेक्शन नेमकं कुठे होतं आहे, विकली टाइम फ्रेममध्ये. कारण त्याचा ओव्हरऑल त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, ओव्हरऑल तो विकलीमध्ये मंथलीमध्ये बुलिश आहे. पण आपण असं बोलतो ना, चालत्या गाडीत बसूया नको, थोड्या कमी दरात कुठेतरी भेटतो काय बघूया. आणि मग हे जे करेक्शन आहे ना मित्रांनो, हा जो स्विंग लो असतो ना त्याचा, तो आपल्याला ओळखायचा आहे. ओके, सो तुम्हाला असे खूप भेटेल. कोफर्ज बघा, कोफर्ज डेमध्ये इथे बघा 50 ml ला सपोर्ट घेतो आहे. कधीची गोष्ट ही 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबरला विकलीमध्ये काय दिसतं आहे बघा, दिसतं आहे तुम्हाला, 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर. ओके, 4 दिवसात तो 20 ml ला सपोर्ट घेत होता. ओके, सो खूप स्टॉक तुम्हाला असे दिसतील. हे बघा, आपण अजून स्टॉक बघूया. आर्फ्रेन हा मी आता पोर्टफोलिओसाठी मागच्या आठवड्यात घेतला होता. सो तुम्हाला हा दिसेल बघा, हा विकलीमध्ये बघा कुठे करेक्शन थोडंसं, तर हे करेक्शन होतं 17 नोव्हेंबरला. 17 नोव्हेंबरला कुठे आहे बघा, वरतीच आहे तो. आता HDFC बँक बघूया आपण. ओके, डेलीमध्ये बघा. ओके, दिसतंय तुम्हाला, बस हे बनवतो. आणि हा मला स्टॉक खूप आवडतो मित्रांनो. याच्यात जेवढे मोठमोठे FIs आहेत ना देशातले, टॉप 5 FIs, त्या सर्वांचा याच्यामध्ये खूप चांगला हे स्टेक आहे. सो त्यामुळे हा स्टॉक मला वाटतं माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगितलं की त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक जेव्हा जेव्हा तो करेक्शन होत असेल ना, तेव्हा तेव्हा तो थोडा थोडा का ना SIP याच्यात घेत जाऊया. ओके, सो HDFC बँक बघतो आपण डेली. अडानी पोर्ट्स बघूया. हा बघा, आता अडानी पोर्ट्स इथे तुम्हाला सपोर्ट घेताना दिसतोय कुठे बघा, 29 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर आणि पुन्हा इथे 28 ऑक्टोबर डेलीमध्ये. विकलीमध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला, दिसतंय तुम्हाला बरोबर तो 20 ml ला जेव्हा सपोर्ट घेत असतो ना, तेव्हा तो डेलीमध्ये 50 ml ला असतो. बजाज फायनान्स बघा, बजाज फायनान्सने बघा मित्रांनो इथे सपोर्ट घेतला आहे 20 ml ला 24 नोव्हेंबरला, बरोबर आहे. त्याच दिवशी तुम्हाला बोललो ना की ही स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी वापरतो आणि त्या आधारे आम्ही ट्रेड घेतो. सो तुमच्या लक्षात येईल, ही बघा काल 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर एका वीकची कॅन्डल आहे, बरोबर आहे. सो डेलीला काय दिसलं तुम्हाला, तर डेलीला तुम्हाला दिसलं आहे बघा की 4 डिसेंबरला त्यांनी बरोबर 50 ml ला सपोर्ट घेतला आणि 5 तारखेला म्हणजे कालच्या शुक्रवारी तो ट्रेड आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी घेतला होता. कुठे घेतला होता बघा, बजाज फायनान्स 1040 दिसतंय तुम्हाला, दिसलं तुम्हाला 1040 कधी आहे, फ्रायडेला. फ्रायडेलाच का घेतला, तर फ्रायडेला तो आम्हाला इथे दिसला. डे टाईम फ्रेममध्ये त्याने सपोर्ट पूर्णतः घेऊन आदल्या दिवसाचे म्हणजे गुरुवारच्या हायवरती तो क्लोज होत होता, क्लोज झालेला, आणि म्हणून आम्ही तो 5 तारखेला घेतला. मग आता ह्याचं माझ्यासाठी टार्गेट कुठचं असेल, तर हा प्रिव्हियस जो हाय होता ना तिथपर्यंत तरी आम्ही जाऊ 1084 पर्यंत. लक्षात येते का, किती जणांना समजलं जरा प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा की सेटअप समजला म्हणून. पुन्हा सांगतो मित्रांनो, मार्केटमध्ये रँडमली ट्रेड घेऊन काल मी एका विद्यार्थ्याशी थोडासा मी त्याच्यावर थोडा रागवलो की तो बोलतो सर मी पी मारला, सी मारला. मी बोला असं मारला काय,
कुठल्या आधारे तुम्ही ट्रेड घेतला पीचा? मार्केट ऑलरेडी स्ट्रेस ह्याच्यामध्ये तेजीमध्ये. आपण कुठलाही ट्रेड रेंडमली नाही करू शकत. आपले मेहनतीचे पैसे आहेत ते, हार्ड अर्न मनी येतो. आणि पुन्हा सांगतो की ह्याच्यामध्ये जर मोठा फायदा, मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की मला ट्रेडिंगमध्ये मोठा पैसा मिळवायचा आहे पण लॉस मला कमी हवा आहे? जरा मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला एक मस्त मगाशी बोललो ना मूलमंत्र एक देतोय तो हा. पहिला आधी लिहा प्रत्येकाने कमेंटमध्ये किती जणांना असं वाटतंय की मी ट्रेडिंग करताना माझा जो लॉस आहे तो खूप कमी असायला हवा आणि प्रॉफिट मला एकाच ट्रेडमध्ये खूप जास्त असायला हवा. मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. सो मित्रांनो का सांगतोय, कारण मॅक्झिमम लोकांचा जो पैसा जातो ना मित्रांनो, तो फक्त ब्रोकरेज आणि त्या बाय सेलच्या ह्या प्रकारातच होत आहे. मेंटली पण डिस्टर्ब होतोय, पैसाही जातोय आणि हाती पदरात काहीच नाही. आणि मग सांगायचं मार्केट खराब आहे. मित्रांनो मार्केट चांगलं कधी होईल तुमच्यासाठी? कोणाचे ट्रेड घेऊन, कोणाचे टिप्स घेऊन, टी व्हीवर ऐकून कधीच तुम्ही पैसा आयुष्यात नाही कमवू शकणार. तसाच अजून कधी पैसा कमवू शकणार नाही माहिती आहे तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही विकली एक्सपायरीमध्ये काम करता ना तोपर्यंत तुम्हाला कधीच पैसा भेटणार नाही. हा शब्द लिहून ठेवा, हा मूलमंत्र आहे. जोपर्यंत जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा मिळवावा असं वाटतंय ना तर तुम्हाला विकली एक्सपायरीवर काट मारली पाहिजे, सरळ काट मारली पाहिजे. त्या प्रीमियम डिके जेव्हा होतो ना तेव्हा तो सेटअप, ती सिस्टम सगळी मातीमोल होते मित्रांनो. तुम्ही मेंटली डिस्टर्ब होऊन जाता. मार्केट ह्या सेटअपच्या आधारे मी असं नाही बोलते की तुम्ही खूप पैसा मिळवाल. हा, ह्या सेटअपच्या आधारे एक होईल की तुम्ही तुमचा लॉस किती व्हायचा ना ते ठरवाल. मार्केटमध्ये प्रॉफिट किती होईल माहीत नाही पण लॉस किती होणार हे मात्र तुम्हाला माहिती असतं. किंवा ते तुम्ही ठरवता की मला एवढा लॉस ओके ठीक आहे मी सहन करेन. सो उदाहरणार्थ आम्ही आता काल हा घेतला बजाज फायनान्स. सो आम्हाला माहिती आहे आमचा लॉस जो आहे ना तो 1012 किंवा 1010 पकडा ना. आम्ही कितीला 1040ला घेतला म्हणजे आमचा लॉस किती आहे? 30 अंकाचा लॉस. किती आहे? 30 अंकाचा. पण टार्गेट किती आहे? 1:2 आहे. 1088 किंवा डायरेक्ट 1100 पर्यंत 1:2 1:3 म्हणजे टार्गेट जर भेटलं तर ते 60 अंकाचं असेल पण लॉस 30 अंकाचा आहे. सो पण हे टार्गेट आहे का? तर नाही. हे मिनिमम टार्गेट आहे, पहिलं टार्गेट. वरती किती जाईल मला माहीत नाही पण लॉस किती होईल तो माहीत आहे. सो प्रॉब्लेम काय होतो, लोक प्रॉफिटमध्ये जास्त राहत नाही आहे. एक टार्गेट 1 टार्गेट 2 करतात नाही आहे. हा जर सेटअप ज्यावेळेस मी वापरतो, भले मग तो ऑप्शनसाठी वापरतो किंवा मी पोर्टफोलिओसाठी वापरतो, तर पहिली गोष्ट मी करतो मित्रांनो, ऑप्शनसाठी वापरताना मी ते EMAचा वापर करतो. मी इथे डायरेक्ट 13 EMA चढून ठेवते. बघा तुम्हाला दाखवतो. इथे मी 10 किंवा 13 मोस्टली मी 13 पकडतो आणि ते पण किती महिन्याची एक्सपायरी असेल तर 20 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत असं. सो हा बघा तुम्हाला दाखवतो. एकदा ट्रेड घेतला ना तर मी हे काढून टाकतो. हे 2 आहेत ना खालचे 50 21 हे काढून टाकतो आणि मग फक्त माझा 10 EMA 13 EMA तो चालू राहतो. त्याला किती जायचं तिथे जाऊ दे ते मी नाही ठरवणार. मी फक्त माझा स्टॉप लॉस ट्रेल करणार. स्टॉप लॉस ट्रेल कसा करणार तर या लाईनीप्रमाणे किंवा प्रिव्हियस डेचा लो असं धरून मी पुढे जाऊ शकेल. प्रॉफिट जेवढं त्याला मिळवायचं तेवढं मिळवून देत. एकदा एक प्रयोग करून तरी बघा पेपर ट्रेडवर हवं तर. किती जण करतील जरा प्लीज म्हटलं कमेंट्समध्ये लिहा. किती जण हा प्रयोग करून बघतील भले पेपर ट्रेडमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. ओके. कारण जोपर्यंत तुम्ही करत नाही ना, बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो कॉन्फिडन्स नाही ना. काय होतं, आपण 1000 500 1500 कमवतो आणि बाजूला होतं. पण मला वाटतं आपण मार्केटमधनं बाहेर पडण्यापेक्षा ना मार्केटने आपल्याला बाहेर काढून देत ना, आपला स्टॉपला सीट होऊन देत, TSL होऊन देत, काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर खंत तर नाही लागणार ना, अरे यार मी तो पकडला होता पण 5000 घेतल्याने मी बाहेर पडलो, कुठे गेला बघा. आता होतं ना खूप वेळा तुमच्या बाबतीत. पण तुमचाही अभ्यास असतो, तुम्ही बघता, तुम्ही अचूक वेळेत अचूक स्टॉकसुद्धा घेता, ट्रेडसुद्धा पकडता आणि मग बाहेर पडता. किती जणांच्या बाबतीत असं होतं आहे तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा. सो मित्रांनो पुन्हा आपण आपल्या सेटअपवर येऊया. मी तुम्हाला स्टॉप लॉससुद्धा सांगितला, ट्रेल कसा करायचा, 13 EMA. ओके. आता मी तो काढतो कारण तो ट्रेड घेतल्यावरती मी चालू करतो, बाकी हाच असतो. सो लक्षात आलं तुम्हाला बजाज फायनान्स.
तसंच आम्ही आता बघा इंडस टॉवर घेतला आहे. पुन्हा सांगतो, रिकमेंडेशन नाही आहे. मी ट्रेड कसे ॲनालाइज करतो ह्या सेटअपच्या आधारे हे फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कुठलाही ट्रेड घेत असाल तर प्लीज 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 तुमच्या ॲडवायझरशी पहिलं कन्सल्ट करा. ओके. आता इथे बघा, इथे 2-3 गोष्टी तुम्हाला दिसतात. हा विकलीमध्ये बघायचा पॅटर्न काय तो मस्त कप झाला आहे, हँडल झाला आहे, पॅटर्नही छान दिसतो आहे. ओके. प्रिव्हियस स्विंग हायच्या जवळपास आहे 430च्या इथे, पण 430मध्ये मला इथे एक मोठा हे दिसतो आहे. आणि काल काय झालं तुम्ही जर बघाल ना, खूप छान कॅन्डल पडले आणि त्याचा व्हॉल्यूम पण बघा, 9.65 मिलियन, एव्हरेज किती 8.15 बिलियन. दुसरा आम्ही चोला फायनान्स घेतला, त्याचा पण व्हॉल्यूम बघा मित्रांनो, 1.34 बिलियन. ओके. व्हॉल्यूमसुद्धा छान आहे. ओके. प्राईजने डे टाईम फ्रेमवरती बरोबर 50 ml सपोर्ट घेऊन त्याच्यावर तो सस्टेन झाला आहे. दोन्ही याच्यात सेम दिसत आहे. आता इथे डेलीमध्ये तो 50 ml सपोर्ट घेतो आहे इंडस टॉवर आणि ह्याच्यामध्ये चोलामध्ये स्पेशली. विकलीमध्ये चोला काय सांगतो बघा तुम्ही, विकलीमध्ये चोला तुम्हाला 20 ml जवळपास सपोर्ट घेताना दिसले. लक्षात आलं मी काय बोलतोय? हॅलो, येस ऑर नो? सो एखादा स्टॉक किंवा कुठेही तुम्हाला वाटतं की हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, टेक्निकली पण बघा, विकलीमध्ये तो जर इथे स्ट्रेस थोडा कूल ऑफ होत असेल तर डेलीमध्ये चेक करा. आणि असं नको की लगेच इथे आला नाही इथे घेतला, ह्याला इथे स्थिरावून देत. एक कॅन्डल सेकंड कॅन्डलच्या वरती घेतला तरी चालेल, कारण मिळणारी रॅली ही खूप मस्त असेल. ओके. सो किती जणांना समजला सेटअप? आवडला तर नक्की आता बघताय किंवा नंतर कधीही बघताय लाईक तर ठोका. आणि जे तुमचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ज्यांना याची गरज आहे सेकंड इन्कमची, एक्स्ट्रा इन्कमची, त्यांना आवर्जून पाठवा. मित्रांनो पुन्हा सांगतो, मार्केटमध्ये पैसा थांबण्याला भेटतो, होल्ड करण्यावर भेटतो. हे घ्या काढा बी सी करून नाही चालत मित्रांनो. तुम्ही जर बघितलात ना, आम्ही विद्यार्थी जे ट्रेड घेतो ना, तुम्हाला दिवसातून 1 किंवा 2च ट्रेड दिसतील. आमचे कितीतरी असे विद्यार्थी आहेत, कितीतरी विद्यार्थी आहेत मित्रांनो, जे नोकरी करून काम करतात. आता हे चित्र दाखवतं बघा, आणि खरोखर मला वाटतं प्रत्येकाने याचं अभिनंदन करा, खरोखर अभिनंदन करा. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला असं वाटतं की एक चांगला सेटअप मी तुम्हाला दिला आहे, सो सरांना आपण काय देऊया, तर मला फक्त ह्या व्यक्तीला एक अभिनंदन करा. का तर ही व्यक्ती लष्करामध्ये सैनिक म्हणून काम करतोय, जवान आहेत ते, सुयोग मदाने. ओके. आणि ह्याने आमचा जो कोर्स आहे तो जॉईन केला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून फ्रॉम डे सेकंड, असं नाही की ते आत्ता जॉईन केला, एक 3 वर्षापूर्वी त्याने जॉईन केला होता. ओके. त्याच्यानंतर नोकरी अशी होती की तुम्हालाही कल्पना आहे ती सैन्यातली नोकरी काय असते. पण काय झालं, नंतर थोडा प्रॅक्टिस होत गेली, सराव होत गेला. जेव्हा जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा ते प्रॅक्टिस करायचे, अभ्यास करायचे, फोन करायचे, मेसेज करायचे. आणि आत्ता 3 दिवसापूर्वी जॉईन केलं. मी तुम्हाला तेही दाखवेन मी त्यांना कधी जॉईन केलं, तुम्हाला इथे दिसेल. ओके. 3 दिवसापूर्वी जॉईन केला आणि पहिल्या दिवशी त्यांनी लॉस घेतला थोडासा, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जो प्रॉफिट घेतला ना मित्रांनो, खरोखर कमाला. कारण दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रॉफिट हा 45,000 होता, ते कुठेतरी दिसेल. ओके. 45,000 प्रॉफिट बोलतात कशाला? ओके. सो दुसऱ्या दिवशी बघा अभिनंदन केलं त्याचं, तिसऱ्या दिवशी अभिनंदन केलं. सलग 3 दिवस त्यांनी जो नफा कमवला ना, सो खरोखर कमाल आहे त्या व्यक्तीची. आणि ही गोष्ट मी सगळीकडे म्हणजे आमच्या ह्या ग्रुपवर सुद्धा टाकली होती. ही सगळे आपले मराठमोळेच मुलं आहेत. इथे कुठेही बघा तुम्हाला टिप्स वगैरे असं काही दिसणार नाही, फक्त मार्केट अपडेट्स असतात. ओके. ज्याला लाईव्ह मार्केट सपोर्टसाठी काम हे करायचं, मार्केट शिकायचं ना, त्याने हे टेलिग्राम चॅनल आमचं आवर्जून हे करा. त्याचा तुम्हाला हे दिसेल, लिंक दिसेल ह्याच्यामध्ये. सो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. काय आहे बघा, मुलांचे नफा. आणि हे खूप बरं वाटतं, आपले मराठमोळे मुलं जे काम करतात ना. दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी मी त्यांना जॉईन केलं होतं. हा बघा 25,000 दिसतोय, अभिनंदन सुयोगजी दिसतंय. त्याच्या अगोदर बघा आदल्या दिवशी जवळजवळ 45,000 होता. हा बघा, हा 45,000 एका दिवसात नोकरी करून, ते पण लष्करात. नाईट ड्युटी होती, दिवसात आराम करत होते, त्या ह्याच्यात घेतलेला ट्रेड. सो खूप कौतुक आणि खूप अभिमान वाटतो मित्रांनो आपल्या मुलांचा, की
ते आता म्हणजे टिप्स ह्या गोष्टी आता सगळ्या विसरले. प्रत्येकाला आता समजायला लागलं की आपण अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पैसा मिळणार नाही आहे. कोणाच्या सांगण्याने किंवा कोणाच्या उंजळीने आपण दूध पिऊन आपण मोठे नाही होणार आहोत. आपली स्वप्न आपल्याला साकार करावं लागते, आपल्याला शिकावं लागेल, आपल्याला समजावं लागेल, आपल्याला आपला एक सेटअप ठरवावं लागेल. अश्वमेधचा मेंटरशिप कोर्स आहे ना, तो हेच देतो मित्रांनो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेटअप शिकवतो. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला अपडेट्स असतात. व्हॉट्सअप आमचा जो प्रीमियम ग्रुप आहे तिथे, की मार्केटचा ट्रेंड कसा असेल, मार्केटमध्ये आज काय घटना घडली, FISने कुठे खरेदी घेतली, मार्केटचं स्ट्रक्चर काय, कुठला स्टॉकचा मध्ये कुठला चार्ट पॅटर्न काय बोलत आहे, कुठे व्हॉल्यूम जास्त आहे, हे फक्त आम्ही विद्यार्थी डिस्कस करत असतो आणि मांडत असतो मित्रांनो. तुम्हालाही जर वाटतं ना मित्रांनो, आपणही असं व्यावसायिक पद्धतीने शिकून समजून अभ्यास करून आपल्या कुटुंबासाठी चांगला पैसा कमवला पाहिजे, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण केली पाहिजे, तर मित्रांनो हा जो कोर्स आहे ना, हा तुमच्यासाठी आहे. एक फक्त गुड न्यूज मी तुम्हाला देतो. ही ना आम्ही, कारण खूप लोकांनी ते काल मला 2-3 दिवस अक्षरशः परेशान करून ठेवलं. आम्ही दत्त जयंतीनिमित्त ही हे केली होती, योजना घेतली होती, जिथे आमची मंथली फी 15,000 आहे ना, तिथे क्वार्टरली फी 15,000 केली होती. ही का केली होती त्याचंही कारण सांगतो. कारण पैशापेक्षा माझा उद्देश आहे ना, की आपल्या मुलाने शिकलं पाहिजे, शिकून पुढे गेलं पाहिजे. पण खूप जण पूजेनिमित्तानं किंवा कुठे कुठे बाहेर होते, गावी गेले होते. प्रत्येकाच्या गावी दत्त जयंतीच्या जत्रा वगैरे असतात, हे वगैरे असतो, भागवत वगैरे असतं. सो प्रत्येकाने सांगितलं की सर आम्ही सोमवारी येतो आहे, रविवारी येतो आहे. सो ही स्कीम ना, ही जी सवलत आहे, एवढी प्रचंड सवलत, ही पुन्हा एक शेवटचा एक चान्स म्हणून आजच्या दिवशी ठेवतो आहे. आज ज्या लोकांना वाटतं की मला शिकायचं आहे, अभ्यास करून काम करायचं ना, त्यांच्यासाठी आहे. 1 महिन्याच्या फीमध्ये तुम्हाला 3 महिन्याचा कोर्स भेटेल. संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला भेटेलच. हे सगळं त्याच्यामध्ये आहे की कसा ब्रेकआउटचा स्टॉक पकडायचे असतात, जे महिन्याला 5 ते 15% पोटेन्शियल ज्याच्यात असतं अपमूव्हचं, किंवा हाय कन्व्हेक्शन स्टॉक स्ट्रॅटेजी काय असते स्विंगसाठी किंवा पोर्टफोलिओसाठी. 3 PM स्ट्रॅटेजीमध्ये आम्ही स्टॉक सिलेक्ट करतो 3च्या नंतर. रिस्क मॅनेजमेंटवर काम करतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटेल. जे प्रीमियम ग्रुप आहे त्याच्यात तुम्हाला ॲड केलं जाईल. सो तुम्हाला वाटतं की ह्या सवलतीची तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, नक्की फोन करा आवर्जून. पण ही पुन्हा सांगतो, ही आजच्या 1 दिवसासाठी असेल, उद्यापासून नसेल. ओके. सो व्यवस्थित अभ्यास करा, समजून घ्या, सेटअपवर काम करा. पहिले थोडे दिवस शिका. आमच्याकडे कोर्स जॉईन केल्यानंतर आम्ही अभ्यासक्रम पाठवतो. तो अभ्यासक्रम पहिले 8-10 दिवस बघा. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहून ठेवा. नाही समजलं ते फोन करून विचारा, ऑफिसला भेटा, जे काय ते. मित्रांनो त्याच्याकडे करिअर म्हणून बघा, कारण येणारा काळ खूप खट्टर आहे. किती नोकऱ्या जातील आणि किती राहतील याचा काहीच भरोसा कोण देत नाही. आणि ज्या पद्धतीत आपला रुपया खाली जातो ना, हे साधंसुद्धा संकट नाही आहे मित्रांनो. कारण तुमच्या पैशाला ची व्हॅल्यूच कमी होत असेल तर कशाला फॉरेन इन्व्हेस्टर इथे येतील. मग तुम्ही मला सर मग आता कशा काय येतात. सो ह्या गोष्टी खूप अवघड आहेत मित्रांनो. आपल्याला सज्ज राहायचं आहे. एखादी गोष्ट हातातला आपला शेअर किंवा नोकरी गेल्यानंतर दुसरं काहीतरी शोधण्यापेक्षा आतापासूनच आपण तयारी करूया ना. आणि असं नाही, मार्केट कसंही असो, ती कंपनी काय, आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, ही LTF कंपनी आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो, ही बघा इथेच घ्या, 2025 एप्रिल 157 रुपयाचा ट्रेड, आज 300 झाला. म्हणजे एका वर्षात हा स्टॉक दुप्पट झाला. हॅलो, लक्षात घ्या मी काय सांगतो. एका वर्षात ह्याच्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. मला एक सांगा मित्रांनो, 1 वर्ष मार्केट काय खरोखर तेजीमध्ये होतं का? बघा मार्केट कसं होतं बघा. 1 वर्ष दिसतंय तुम्हाला. जून 25 पासून परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली गेलं. मार्केटमध्ये काय वाढ नाही झाली आहे, दिसतंय तुम्हाला इथे आहे बघा. सप्टेंबर 24 पासून मार्केट जिथे आहे तिथेच आहे. उलट ते खाली गेलं आणि नंतर आता वर कुठे सावरत आहे. पण जे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत ना मित्रांनो, ज्या स्टॉकमध्ये स्ट्रेंथ आहे, ज्या स्टॉकमध्ये त्या कंपन्यांमध्ये काहीतरी नाविन्य आहे, अशा कंपन्यांना ग्लोबल मार्केटमध्ये काय चाललं त्याची काही घेणदेण नाही. ते स्वतःच्या दमवर, स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या ह्याच्यावरती ते वरती जातात. आपल्याला असे स्टॉक्स निवडायचे आहेत. मग ते कसे निवडायचे ना, तेच आपल्याला शिकायचं आहे. सो विकली एक्सपायरी टाळा. ऑप्शन जर ट्रेडिंग जर करत असाल तर मंथलीवरती फोकस करा. स्टॉकचं फंडामेंटल चेक करा, चार्ट पॅटर्न बघा, व्हॉल्यूम चेक करा आणि चांगल्या फंडामेंटल स्टॉकवरती काम करा मित्रांनो. आज इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आणि कुठल्याही विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तोही कमेंट्समध्ये सांगा.
सो तुमची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची काळजी आणि तुमची सगळी स्वप्न साकार करा. आज इथेच थांबूया. धन्यवाद.